गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाला महत्त्व का दिले जाते? गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे. या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो. हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन केले आहे. या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटांपासून मुक्तता आणि संरक्षण मिळते, जीवनातील संकटांचा नाश होतो. सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो. मनःशांती आणि समाधान प्राप्त होते, भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते. गुरुचरित्राचा 18वा अध्याय आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मीची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीशा होतात. 18व्या अध्यायाचे महत्त्व. हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वती आहे. या अध्यायाच्या नित्यपठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते. व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो. यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे. संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते, लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते, आर्थिक परिस्थिती सुधारते, व्यापारामध्ये वृद्धी होते. म्हणून गुरुचरित्रातील 14व्या आणि 18व्या अध्यायाला जास्त महत्त्व आहे. उद्या दत्त जयंती आहे. तुम्ही या 2 अध्यायाचे पठण करू शकता. ही माहिती आवडली असेल तर चॅनेल लाईक सबस्क्राईब करा.